मोठं सरप्राईज दिलं सगळ्यांना. कसं वाटलं तुम्हाला हा फॅमिली वीक? एकदम पावर मिळाली. पावर भेटलं मला. ऑफकोर्स घरच्यांची भेट म्हणजे एक ऊर्जा देणारी भेट असते, नवीन स्फूर्ती, आणि सगळे रिचार्ज असतात मला आज. थँक्यू. सगळ्यात आधी सागर, संकेत, विशाल, तुम्ही एक वेगळ्या प्रकारे घरच्यांचं जे वेलकम केलेलं आहे हो. ते अतिशय एंटरटेनिंग होतं थँक्यू. आणि वेगळं होतं. ते डान्स स्टेप पण पाहिले. काय की संकेत आणि विशालने ठरवलं होतं की आपण एक सिंक करूया डान्स स्टेप. संकेतने सुरू केलं वर, पण संकेतला कळालं की विशाल खालीच आहेत. विशाल काय वर जात नव्हते. तर संकेत म्हणाल मी पण खालीच राहतो, कारण विशालचे हात वर तेव्हाच जातात जेव्हा हातात डंबेल असतात, नाहीतर ते काय वर जात नाही. तर खरंच हा आठवडा पाहताना इमोशनल होतं, मनोरंजन होतं, कारण काही सदस्यांना मागच्या वेळेस पत्र वाचायला मिळाली नव्हती, त्यामुळे खूपच जास्त इमोशनल झाले होते आपल्या घरच्यांना भेटून. सगळ्यात आधी दीपालीजी, सॉरी फॉर युअर लॉस. सासूबाईंबद्दल कळलं, खूप मोठा धक्का आहे तुमच्या फॅमिलीला, आणि माझ्याकडून खरंच डीपेस्ट कंडोलन्सेस. पण तुम्ही हिंमत दाखवताय, आपण आत्ताही घरात आहात आणि हा खेळ खेळताय. जसं म्हणतात आपल्या फील्डमध्ये द शो मस्ट गो ऑन, तोच प्रवास आणि वारसा तुम्ही पुढे घेऊन जाताय. खरंच तुमचं खूप कौतुक आहे. पण त्याचबरोबर तुमच्या आई आल्या, मुलगा आला, इतक्या खुश तुम्हाला पाहून खरंच आम्हा सगळ्यांना अतिशय आनंद झाला. थँक्यू. ते सगळे पूर्ण फॅमिली होती, आई पण होती, नवरा पण होता, मुलगा पण होता, आणि सगळे एकत्र होते. छान वाटलं मला. एवढंच सांगतो की हा सीझन संपल्यानंतर बॉबी यांच्या बरोबर आपण नक्की गोव्याला जा. काय ना, हा सीझन संपला की यू ऑल डिझर्व अ ग्रेट हॉलिडे. येस डेफिनेटली. आणि आय टू डिझर्व वन. कारण तुम्हा सगळ्यांना सांभाळणं म्हणजे अरे बापरे, तुम्ही तर स्वतःला एकट्याला सांभाळताय. मला म्हणजे तुमचे इमोशन सांभाळायचे, तुम्ही काय करताय ते सांभाळायचे, आणि तुम्ही काय नाही करायला पाहिजे ते पण सांभाळावं लागतं मला. त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. पण आता आपण सगळे खुश आहोत, आपण फॅमिली बद्दल बोलूया. जे छान क्षण आपण ह्या घरात त्यांच्या बरोबर अनुभवले, आणि खरंच मला वाटतं की 1-2 एपिसोड, जे 1-2 दिवस तुमचे परिवार, सगळे घर परिवार इथं आला होता. आणि काय आहे की बाहेरून हे घर पाहणं वेगळं असतं, पण या घरात येऊन तुमच्या सोबत हे अनुभवायचं म्हणजे हा एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. संकेत, येस भाऊ. आपल्या पत्नी आल्या होत्या. हो त्यांनी आपल्याला बरेच सल्ले दिलेले आहेत. हो. तुमच्या सोबत तुमच्या बाजूला जे बसले त्यांना पण थोडे सल्ले दिलेले आहेत त्यांनी. तसेच आहे भाऊ. नाही ते ठीक आहे ना. नाही काय माहिती आहे का, ते सल्ले मी तुम्हाला दिले होते, पण माझं जरी ऐकलं नाहीत तुम्ही तरी त्यांचं ऐकावं अशी आमची अपेक्षा आहे. कारण शो संपल्यानंतर तुम्हाला घरी जायचं. मी तुमच्या भावना समजू शकतो भाऊ. नाही, मला तुमच्या भावना समजायच्या, माझं सोडून द्या. तन्वी, बोला सर. 90 वर्षाच्या आजी आल्या होत्या तुम्हाला भेटायला. आजी म्हणजे खरंच डायनॅमिक आहेत. त्यांची एनर्जी, त्यांची पर्सनॅलिटी, कुठलाही आधार न घेता त्या चालत होत्या. त्या घरात आल्या, हा कार्यक्रम त्या रोज पाहतात, तुमच्यासाठी पाहतात. पण एवढे दिवस जो प्रश्न पडला होता की टास्क मध्ये तुमची एनर्जी कुठून येते, त्याचं उत्तर आम्हाला आता कळलेलं आहे की ती ऊर्जा कुठून आलेली आहे. त्यानंतर तुम्ही बिग बॉस कडे एक इच्छा व्यक्त केली होती की तुमच्या बाबांना घरात आणायचंय, आणि बिग बॉस यांनी एक फोटो पाठवला तुमच्यासाठी. काय की आपल्या आयुष्यात आपले बाबा नसतात, ते त्याचं दुःख आणि ओझं काय असतं हे मी समजू शकतो. काय की तुम्ही स्ट्रॉंग कंटेस्टंट आहात, छान खेळताय,
आणि तुम्ही आजींना विचारायचा बराच प्रयत्न केला, मी कशी खेळते. हो पण त्याचं काही जास्त उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. हो हे तुमचं कौतुकच करत होते, छानच खेळत होता. छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना असं पाहून. पण तुम्ही कसं खेळताय याचं उत्तर कोणी दिलं माहितीये का तुम्हाला? तुम्ही विचारलं स्वतःच्या आजींना, पण याचं उत्तर तुम्हाला मिळालं विशालच्या भावांकडून. ते आल्यापासून माझ्याशीच बोलत होते, मलाच सारखे सांगत होते रडत जाऊ नको, तुझे पप्पा तुला बघतायत, तू जिंकलीस तर मला आनंद होईल, तू जिंकलीस तर मला आनंद होईल, एवढंच त्यांचं नाही कसं नाही, विशाल संपूर्ण सीझन